तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 26 दिवस पूर्ण झालेत। हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय, मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांचा सहभाग होता। नेतृत्व पितृत्व जाऊ द्या खड्ड्यात, तिकडे समाजाच्या बाजूने त्यांनी ताब्द देऊन दिन डबल। मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात। दांडे मूळच तर मागे सरकत नाहीत। मग आम्ही यांना करू देच। आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना कचका सांगूच। आता यांना थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या, त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडित नाही। आपलं ना डायरेक्ट नाव असतं, आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बोकान हाकीनन फाकीनन। आपण असल्या अंदाज नाव नाही घेत, उलसिक सापडा की डायरेक्ट नाव। आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत। हा, त्याला राज्यात फिरून देत नाही। तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा क्ल्यू मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाही आपण। सराईत गुन्हेगार आहेत, हे साधे गुन्हेगार नाहीत। हे सगळ्या महाराष्ट्राला लपून 20-25 दिवस राहतात, म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत। त्या जबरदस्त विकृती आहेत, त्याचा समूळ नायनाट केला पाहिजे, तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा। म्हणजे एकट्या माझा भाऊ, माझ्या कुटुंबातला आधार, गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय। सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे। हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा आणि त्या धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा। अशा स्वरूपाचे खून करून राजकीय पोळे भाजणारे हे लांब नाहीत, आपल्या शिवशेजारीच आहेत, हे लक्षात ठेवा। संतोष देशमुख असा पुन्हा होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांना घेणं हे आता काळाची गरज झालेली आहे। धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, मी या मताचा आहे। कारण वाल्मिक कराड कोण आहे? ह्यांचा राईट हँड। मग खारीतला शुक्राचार्य कोण हे आता आपल्याला विचारायची गरज नाही, म्हणून त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा। आमचा मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उचला। आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका, कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे। संशयित पुण्यामधूनच जेरबंद केले जात आहेत। आज व्यासपीठावर माननीय आमदार सुरेश अण्णा धस आहेत, अण्णा आम्ही आपल्याकडे कुटुंब प्रमुख मानून पाहतोय। यामधली एक अदृश्य कडी ही जोडली गेलीच पाहिजे की सगळे आरोपी पुण्यामधनं कसे जेरबंद होत आहेत। आणि आमचं शासन आणि प्रशासनाला या प्रसंगी एकच विचारणं आहे की या सगळ्या आरोपींना जेरबंद करून लवकरात लवकर, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की कायद्याने दिलेली मर्यादा त्यापर्यंत न थांबता लवकरात लवकर अतिशय अचूक आणि बारकाईने तपास करून आरोपपत्र दाखल झालं पाहिजे। त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात। माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली, त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा। माझ्या चाचाच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता, आज तो हात हिरावून घेतलाय, तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत। आणि माझ्यावर, माझ्या भावावर जो त्यांचा संभाषकीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत, असे सदैव राहू द्या। आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा आहे मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, या लाखोमध्ये मी आज त्यांना हुडकते, पण ते मला कधीच नाही दिसू शकणार। आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा। फक्त न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही
तुम्ही आमच्या सोबत राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.